नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लोटे एमआयडीसी परिसरात लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात आंदोलन अधिक तीव्र. लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या टँकरला ग्रामस्थांचा अडथळा. सीईटीपी गेटवर ग्रामस्थांचा संताप. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गंभीर पाणी टंचाई. अनेक भागात अपुरा पाणी पुरवठा. शहर नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला राजीनामा. आणि गोव्यातील मांद्रे येथे शिमगोत्सवाचा जल्लोष. चित्ररथांनी वेधले पर्यटकांचे लक्ष. लोकनृत्यांच्या सादरीकरणानं वाढवली रंगत. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलन अधिक तीव्र झाले असून रासायनिक सांडपाण्याचा टँकर ग्रामस्थांनी थांबवून मोठा संताप व्यक्त केला. इटलीतून हद्दपार झालेल्या पीफास या घातक रासायनिक उत्पादनाचा प्रकल्प काही दिवसांपूर्वी या कंपनीत सुरू करण्यात आला. या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत स्थानिक ग्रामस्थांनी आधीपासूनच आंदोलन सुरू केले आहे. कंपनीकडून सांडपाणी तळोजा येथे पाठवले जात असल्याचा दावा केला जात असताना हा सांडपाण्याचा टँकर थेट स्थानिक सीईटीपी प्लांटकडे जात असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी सीईटीपी गेटवर टँकर अडवत जोरदार आंदोलन छेडले. ग्रामस्थ आक्रमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पर्यावरण आणि आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली जाते. दरम्यान या प्रकरणामुळे लोटे एमआयडीसीतील औद्योगिक प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक आम्हाला सांगते, तिथे ग्रामस्थांना सांगते आणि त्या लोकांना सांगते, सगळ्यांना म्हणजे शासनाची संपूर्ण दिशाभूल करते. लक्ष्मी ऑर्गॅनिक हे लोक सांगतायत की आमचं पाणी कुठेही आम्ही वेस्टेज म्हणजे इथे आम्ही ह्या सीईटीपीमध्ये जाऊ देत नाही. ते कुठे जात नाही म्हणून आम्ही सगळे तळोजाला नेतो आणि तळोजाला नेऊन तिथे 1100 सेल्सिअसला आम्ही त्याचं विघटन करतो म्हणजे नाश करतो. परंतु आता इथे ग्रामस्थांनी इथे एक टँकर पकडलेला आहे आणि हा टँकर इथे सीईटीपीमध्ये खाली होण्यासाठी आलेला होता आणि इथले कॉन्ट्रॅक्टर सुद्धा यांनी लोकलच इथले आमचे लोकल नागरिक इथे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना पकडून त्यांच्या मार्फत हे खोटं कामं करून घेतात आणि आमच्या आपसातच सुद्धा विखंड करून देतात हे लोक. आणि या प्रकारे ते लोक ही कंपनी शासनाची दिशाभूल करतात, लोकांची दिशाभूल करतात. शासन सुद्धा सांगते की इथे त्यांचं पण काही लोक पंकजा मुंडेसारखे जबाबदार मंत्री सुद्धा असे सांगतायत की अजून कंपनी चालूच झालेली नाही. पण कंपनी चालू होऊन किती जवळजवळ 3 वर्ष झालेली आहेत. पण तरी अजून म्हणजे ह्यांना सुद्धा माहिती नाही. म्हणजे ही कंपनी सगळ्यांच्या डोळ्यात मध्ये धूळ फेकते आणि सगळ्यांची दिशाभूल करते. त्यामुळे ही कंपनी कोणत्याही परिस्थितीत बंद झाली पाहिजे यासाठी संपूर्ण म्हणजे फक्त लोकल परिसर नाही तर खेड चिपळूण जिल्हासुद्धा तालुकासुद्धा नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून लोकांचा उठाव होणार आणि लोक उठाव करून उद्याच्या 6 तारखेला आम्ही प्रचंड मोर्चा काढून ही कंपनी बंद करणार म्हणजे करणारच. केमिकलचे पिपास आहे जे कोकणाची वाट लावायला आले, आमच्या सौंदर्याची वाट लावायला आले, इथलं मानव पशु पक्षी नष्ट करायचे कोकणात आले. हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही धरणानंतर सोडणार. पण आज आम्हाला आता कळलं की या सीईटीपी यांनी लक्ष्मी ऑर्गॅनिक आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सगळं पाणी आम्ही तळोजाला नेतो. तळोजाला त्यांच्याकडे यंत्रणच आहे. मग यांनी हा 5वा टँकर आहे. आज आम्ही ग्रामस्थांनी हा टँकर इथे पकडलेला आहे. 4 टँकर 5 टँकर पहिले 4 टँकर पहिले खाली झाले आणि 5वा टँकर आता आम्ही तो पकडला. हा टँकर लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधनं सीईटीपी सोडला जातो आणि सीईटीपीतून हा दाभोळखाली सोडला जातो. आज जरी आणि पंकजा मुंडेंनी सांगितलंय की 31.5 टन हे पिपास तयार झालेलं आहे असं अधिकृत तयार झालं. मग पिपास तयार झाला असेल तर त्या पिपाचं पाणी तर इथून समुद्रात चिपळूण आणि दाभोळ खेडच्या खाडी जर सुटतं तर इथे लोक मारायला वेळ लागेल का? हे पिपाचं पाणी मग ह्यांना काय लोक कोकणातील मेली तरी चालतील. हे लोकप्रतिनिधी एवढे हे झाले की ते एक सुद्धा आवाज उठवत नाही. मग ह्यांना निवडून का द्यायची जनतेने आमचं रक्षण करण्यासाठी? आम्हाला आमदार खातं निवडून चाले घरात पैसे घेऊन गप्प बसलेत. पैसे घ्या पण कुठल्या घाणेरड्या माणसाचे चांगल्या कामाचे पैसे घ्या ना तुम्ही. आमचा जीव सगळ्यांचा कोकणाचा घालायचं तुम्ही द्यालात काय? आमचं कोकण आम्ही ही सगळी मुलं आहेत आम्ही मरेपर्यंत वाचवणं आणि देवाने आम्हाला दिलं कोकण. हे आमदार खासदारांनी दिलं कोकण आहे. हे पाणी आम्ही अडवलंय याच्यावर आम्ही ॲक्शन घेणार. आणि तरी सर्व जनतेला विनंती आम्ही 6 तारखेला मोठा मोर्चा करतो. ही कंपनी बंद करा लक्ष्मी ऑर्गॅनिक. तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत करावी आमच्या सगळ्या गावांना
आणि चिपळूण घे किंवा कोकणाला वाचवण्यासाठी आपण या मोर्चात सहभागी आहोत. आता जर हे टँकर ह्यांच्या म्हणण्यानुसार नुसतं इन्फ्लुएंट आहे वेस्ट वॉटरचं, पण यामध्ये जर त्यांनी CETPचं पिपाचं जर आपलं CETPला न सोडायचं पिपाचं जर इन्फ्लुएंट मिक्स केलं असेल तर याला संपूर्ण जबाबदार ही यंत्रणा राहील. कारण हेच पाणी उद्या खाडीला जाणार आहे. खाडीतून मासे त्यांच्या माध्यमातून ते खाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास आहे. हवेतून प्रदूषण आहे ते आहेच, पण जे पाणी इथे जिरवलं जात असेल तर ते कोकणातलं सगळ्यात महत्त्वाचं पीक आंबा आहे. त्या आंब्याच्या फळातून जर ते बाहेर गेलेल्याचं जर उद्या निष्पन्न झालं तर इंटरनॅशनल मार्केटला जो इथल्या व्यापाऱ्यांचा आंबा जातोय तोही टोटली बंद होणार आहे. इतकं भयंकर उपासमारीचं आणि लोकांवर जे काय त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे, मासेमारी तर पूर्ण संपलेली आहे. अशा पद्धतीत ह्याचा परिणाम पिपाचा हा खूप दूरवर होणार आहे. त्यामुळे आता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 4 टँकर आलेले आहेत आत्तापर्यंत, पण ते कोणतीही एंट्री आपल्याला द्यायला तयार नाही आहे. म्हणजे ह्यापूर्वी किती टँकर आले हे ते स्पष्टपणे सांगायला तयार नाही आहेत. जर MPCBकडे अर्ज केला तेही द्यायला तयार नाही. याचा अर्थ पिपाचं संपूर्ण इन्फ्लुएन्स हे इतर ते जिरवत आहेत हे सिद्ध होतं आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणी टंचाईनं गंभीर स्वरूप धारण केलं असून शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, तळोजा आणि नावडे या भागांमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून अनेक सोसायट्यांमध्ये नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. काही ठिकाणी तर पाणी पोहोचत नसल्याची तक्रारी वाढल्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक रामदास शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे महत्त्वाची मागणी करत जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये अशी भूमिका मांडली आहे. पनवेलमध्ये झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या आणि अपुरी जलव्यवस्था यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालल्याचं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको आणि MIDC कडूनही अपेक्षित प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याची बाब समोर आली आहे. वाढत्या बांधकाम प्रकल्पांमुळे विद्यमान नागरिकांवर पाण्याचा ताण वाढत असून शहराच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार आणि पनवेलकरांना दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कळंबोलीच नव्हे परंतु सर्व पनवेल महानगरमध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल झालेला आहे. आम्ही आज माननीय आयुक्त चितळे साहेब यांची वेळ घेतली होती. त्याबरोबर त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना येणाऱ्या आत्ता पुढच्या कालखंडामध्ये पाण्याची समस्या आज आंदोलन केलं आणि उद्या सुटेल अशी नाही आहे. आम्ही त्यांना अपील केलंय की ह्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपण तात्पुरत्या स्वरामध्ये जे नवीन प्रोजेक्ट काम करतात त्याच्या संदर्भात पाण्याचा प्रश्न जोपर्यंत हा सुटत नाहीये तोपर्यंत त्यांच्या नवीन परमिशन दिलेल्या कामाच्या ज्या आहेत त्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी. त्या अनुषंगानं आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय आणि त्या निवेदनाचा स्वीकार करून याच्यावरती तात्काळ कारवाई करू या अनुषंगानं त्यांनी आम्हाला आज शब्द दिलेत. आणि याबरोबर पनवेल महानगरमध्ये एखाद्या वाढपुरतं मर्यादित नसतं तर पाण्याचा प्रश्न सगळीकडे जटिल आहे. पण त्यानंतर कळंबोली शहरातील ट्रॅफिकची व्यवस्था ज्या प्रमाणात जटिल होत चालली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सर्व गोष्टींचा आढावा दिलाय. त्यावर त्यांनी लवकर कारवाई करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे. त्यांनी त्याच्यावर त्यांची बैठक आता टेक्निकल मुद्दे काही असतील त्यांनी त्यांच्या ज्या टीम आहेत त्यांच्याशी बोले आम्ही बैठक करतो आणि ह्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे हे आम्हाला कळवून केलं ते. आणि जर ह्याच्यातनं त्यांनी काय हालचाल नाही केली तर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही भेटणार आहोत आम्ही आणि नगर विकासच्या माध्यमातून काय करता येईल का. पण प्रथम प्राधान्य महानगरपालिकेचं आहे. जरी आम्ही सत्तेत जरी असेल पण लोकांच्या जनकल्याणासाठी किंवा लोकांच्या सोयीसाठी आम्ही सत्तेमध्ये आलोय आणि त्यातनं लोकांची गैरसोय असेल तर आम्ही उद्या आंदोलन करायला सुद्धा कमी नाही पडणार. पेण तालुक्यातील दादर परिसरात रिलायन्स सेज प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला असून सातबारा कोरा करून देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आता आंदोलनाच्या भूमिकेत उतरल्यात. मागील सुमारे 18 वर्षांपूर्वी रोजगार आणि विकासाच्या आश्वासनावर शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात भूसंपादित करण्यात आल्या. मात्र आजपर्यंत कोणताही प्रकल्प पूर्ण न झाल्याने
शेतकरी अडचणीत सापडले। याच पार्श्वभूमीवर भूसंपादनाच्या अटींचे उल्लंघन करून प्रशासनाच्या संगनमतानं 7/12वर कंपनीचे नाव चढवण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला। पेंडला ग्रोथ सेंटर म्हणून प्राधान्य दिले जात असताना शेतकऱ्यांचा 7/12 पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात यावा या मागणीसाठी 23 मार्च रोजी पेण हमरापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। या आंदोलनाची माहिती प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आली असून विजय पाटील, दीपक पाटील, संतोष म्हात्रे, वैभव पाटील यांच्यासह दादर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले। या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असून नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। अशोक खरात याला एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली। त्यानंतर खरातचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले। या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाद अधिकच चिघळला होता। यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली होती। यानंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत आपला राजीनामा सादर केला। या घडामोडीनंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून महिला आयोगाच्या पुढील नेतृत्वाबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे। नाशिकमधील महिला अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाने महिला सुरक्षा, प्रशासनाची भूमिका आणि राजकीय जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले। या प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ कॅप्टन यांच्या विरोधात गंभीर आरोपांमुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होतीये। त्यातच या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून अशोक खरात यांनी स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थांच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यामुळे या संवेदनशील प्रकरणाला महिला आयोगाची भूमिका निष्क्रिय होत असल्याचा आरोप होत असून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जाते। शेकापच्या राज्य प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली आहे। या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज आपण पाहिलं तर दर मिनिटाला महिलांविरोधात 2 गुन्हे दाखल होत आहेत आणि अशा वेळी रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचे आपल्याला संबंध दिसतात क्रिमिनल अशोक खरात यांच्यासोबत। खरंच ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तातडीने त्यांची नैतिकता म्हणून रुपाली चाकणकरांची या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करते आणि या सरकारला विनंती करते की खरातांवर आणि चाकणकरांवर सगळ्या मामल्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यात स्वतः खूप वाईट वाटतं समजून की त्या स्वतः विश्वस्त आहेत त्यांच्या एका संस्थेच्या। तुम्ही इमॅजिन करा, महिला आयोगासारखी बॉडी जी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे, जी इतकी महत्त्वाचं त्या ठिकाणी त्याचं केंद्रस्थान आहे, अशा वेळी त्यांचे संबंध एका क्रिमिनल बरोबर, एका भोंदूबाबांबरोबर, त्यांच्या संस्थेबरोबर असणं ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। राज्य सरकारने कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। पेण येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत शासनाने काढलेल्या अध्यादेशाचे पालन होत नसल्याचे सांगितले। संबंधित विभागांना आदेशांची माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या असल्या तरी ग्रामपंचायत स्तरावर कर आकारणी आणि इतर अडचणी कायम असल्यानं व्यावसायिकांमध्ये असंतोष वाढतोय। त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कृषी समकक्ष सुविधा लागू कराव्यात, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अनिल खामकर यांनी दिला। या प्रश्नामुळे राज्यातील लाखो कुक्कुटपालन व्यावसायिकांचे भवितव्य आणि शेतीपूरक व्यवसायाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे GR काढलेले आहेत। त्या GR मध्ये केंद्र सरकारची गाईडलाईन
असेल त्याच जी आरमध्ये कुक्कुट खाद्य गोणीवरती अन्न घटकांची ठळकपणे नोंद करावी. तसेच ज्या व्यवसायावर पूर्ण शेतकरी जोडधंदा म्हणून बघत होता त्याच जोडधंद्याला त्याच कुक्कुटपालनाला व्यवसायाला या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कृषी दर्जा दिल्यामुळे या व्यवसायाला एक चांगले दिवस येतील असं आम्हाला वाटत आहे. या वेळेला ग्रामविकास कार्यालयाकडून वेगळा याच्यावर निर्णय देऊन सर्व शेतकऱ्यांची नाराजी केलेली आहे. तसेच महाराष्ट्र आयुक्त कार्यालय पुणे जे वेगवेगळ्या प्रकारचे GR जे लागू केले ते GR लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे कोणताही ठोस पाऊल उचलत नाही. त्याच्याकडे कानाडोळा करून सर्व शेतकऱ्यांची निराशा करून घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जवळजवळ 78 लाख शेतकरी या संदर्भात नाराजीच्या सुरामध्ये आहेत. त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत. तर ह्या सर्वांचा विचार घेऊन विचार विनिमय करून महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब असतील तसेच पशुसंवर्धन मंत्री यांनी लक्ष घालावे. लक्ष घालून यामध्ये जो योग्य तो निर्णय द्यावा आणि जे जाचक जे GR काही काढत आहेत ते त्वरित थांबवावे. जर असे नाही केल्यास तर पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातून सर्व शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन या आंदोलनाला वेगळा स्वरूप येईल असं आता आम्हाला वाटायला लागलेत. कारण प्रशासनाने चांगले GR काढून शेतकऱ्यांना एक नवीन दिशा देण्याचा विचार करत आहे, परंतु खालील प्रशासकीय अधिकारी त्याचा चांगला उपयोग न करता ते शेतकऱ्यांच्या वाईटावर टपलेत की असं आता आम्हाला समजतं. रत्नागिरी शहरात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहर पोलिसांनी मिरकरवाडा, कोकण नगर आणि आसपासच्या परिसरात रूट मार्च काढत नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला. शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले. या रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे तसेच कोणत्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेऊन विविध घटकांशी संवाद साधण्यात येत होता. रमजान ईदचा सण शांततेत आणि सलोख्यानं साजरा व्हावा यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग सरस महोत्सव 2026 चे भव्य आयोजन कुडाळ येथे करण्यात आले. 21 मार्च ते 25 मार्च पर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत कुडाळ हायस्कूल मैदानावर हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील विविध बचत गटांचे तब्बल 75 स्टॉल्स सहभागी झाले असून स्थानिक उत्पादने, हस्तकला आणि ग्रामीण उद्योजकतेचा उत्कृष्ट नमुना येथे पाहायला मिळणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगितलं. सलग 5 दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे शेतकरी, महिला, बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांसाठी मोठी संधी असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या महोत्सवामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला देखील बळ मिळणार असल्याचं चित्र आहे. मी सर्व जनतेला आवाहन करतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या बचत गटांना आवाहन करतो की या सिंधू सरसच्या कार्यक्रमाला 5 दिवस चालणारा हा महोत्सव आहे. या महोत्सवाला आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, जेणेकरून बचत गटांचं प्रोत्साहन वाढणं, बचत गटाचं उत्पन्न वाढणं, स्थानिक उत्पादन वाढवणं आणि आपल्या होणाऱ्या बचत गटाची उत्पादनं ही त्यांना लोकांना कळावीत आणि जनतेला पण हा एक लोकोत्सव असल्यासारखा आहे, सोहळा आहे, त्याच्यात आपण सहभागी व्हावं. त्याच्यातल्या ह्या आपला जो आपण सिंधू सरस हा प्रोग्राम करतोय त्याच्यात सर्व आपण असलेलं प्रशासन आणि आम्ही एकजुटीने काम करणार आहोत आणि त्याच्यात यंदाच्या प्रोग्राममध्ये जे काय त्रुटी असतील किंवा काय असतील ते पुढच्या वर्षी भरून काढून त्याच्यापेक्षा चांगलं असं आम्ही सिंधू सरस प्रोग्राम पुढच्या वर्षी करणार आहोत. याच्यापूर्वी पण सिंधू सरस इतर जे प्रोग्राम झाले त्याच्यातनं आपल्याला आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या बोलाचं आपण नवीन काहीतरी इथं प्रोजेक्ट ठेवलेले आहेत, यशोगाथा ठेवलेल्या आहेत आणि
त्याच्यातनं मग असतील गंगावणे साहेबांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, पाककला स्पर्धा ठेवलेली आहे, असे निर्णायक प्रोग्राम पैठणी स्पर्धा दररोज ठेवलेल्या आहेत, कृषी मेळावा ठेवलेला आहे, समय नृत्य ठेवलेला आहे, जेणेकरून जे लोक आपले लोककला आहे ती लोकांना दिसावी आणि त्यांना पण प्रोत्साहन मिळावं म्हणून. तर मी सर्वांनाच आपल्या सिंधुदुर्ग जनतेला आपलं विनंती करतो की आपण याच्यात सहभागी व्हावं आणि या सिंधू सरस हा प्रोग्राम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेला सहकार्य करावं. उत्तर गोव्यातील मांद्रे येथे पार पडलेला शिमगोत्सव 2026 यंदा विशेष आकर्षण ठरला असून पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक रोषणाईचा अनोखा संगम पाहायला मिळाला. 18 मार्च रोजी झालेल्या या सोहळ्याला स्थानिकांसह देशविदेशातील पर्यटकांची मोठी उपस्थिती लाभली. गोवा सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे, आमदार जित आरोलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती भव्य चित्ररथांची मिरवणूक. पौराणिक कथांवर आधारित जिवंत देखावे, ढोल ताशांचा निनाद आणि रोमटा मेळ पथकाचे सादरीकरण यामुळे वातावरण भारावून गेले. घोडेमोडणी, गोफ आणि फुगडी यांसारख्या पारंपरिक लोकनृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली, तर सिंधुदुर्गातील मंडळांनीही सहभाग नोंदवत कार्यक्रमाची रंगत वाढवली. मांद्रेंचा शिमगोत्सव हा केवळ सण नसून गोव्याच्या संस्कृतीचा आणि एकतेचा उत्सव ठरला असून पर्यटनाच्या नकाशावर या सोहळ्यानं आपली वेगळी छाप उमटवली आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि हे नेहमीच सांगतात की आपला देश विविधतामध्ये एक आहे आणि त्यामुळे या सर्व संस्कृती, मग महाराष्ट्र असेल आणि गोवा, ही दोन्हीही राज्य जी आहेत, या दोन्ही राज्य ही लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून गेली अनेक वर्ष इथली असणारी संस्कृती जी आहे ते जपण्याचं काम हे सातत्याने करत असतात. शिमगोत्सव ही गोव्याची शान आहे. प्रत्येक गावागावामध्ये हा साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे गोवा गव्हर्नमेंट जे आहे, आदरणीय मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी, टुरिझम मिनिस्ट्री रोहनजी, ही सगळी मंडळी याच्यामध्ये विशेष प्रयत्न करतायत की हा उत्सव जो आहे तो फक्त गोव्यापुरता मर्यादित न राहता ही संस्कृती आता समुद्रापर्यंत गेली पाहिजे आणि त्यासाठी त्यांचा हा विशेष जो प्रयत्न आहे, टुरिझमला वाढ झाली पाहिजे. टुरिझम इंडस्ट्री म्हणून येणाऱ्या काळात जर पुढे न्यायची असेल तर याची प्रसिद्धी, प्रचार आणि प्रसार ज्याला म्हणतात, या सगळ्या आपल्या रूढी आणि परंपरांचा पूर्ण जगभरात होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे. मला इथे आमंत्रित केलं. आज मांद्रेमध्ये असणारी सर्व तिथले असणारे ग्रामस्थ असतील, सावंतसाहेब असतील, जीत आरोलकर असतील आणि रोहनजी पर्यटन मंत्री असतील, त्या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव याला एक वेगळी अशी उंची दिलेली आहे असं मला वाटतं. पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मराठी नववर्षाचे औचित्य साधून शूरवीर शंभूराजे चषक 2026 या भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, भाजप युवा नेते ललित पाटील आणि पंचायत समिती उपसभापती संजय डंगर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत एकूण 48 संघ सहभागी झाले असून प्रकाश झोतात खेळली जाणारी ही नाईट स्पर्धा खेळाडूंसाठी खास आकर्षण ठरते. विजेत्या संघाला 1,11,111 रुपये, उपविजेत्या संघाला 50,555 रुपये अशा आकर्षक पारितोषिकांसह चषक देण्यात येणार आहे. शिवाय उत्कृष्ट खेळाडूंना सायकल तर मालिकावीरासाठी इलेक्ट्रिक बाईक आणि विजेत्या संघ मालकाला सोन्याची अंगठी देण्यात येणार असल्यानं स्पर्धेची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या स्पर्धेमुळे पेणमधील क्रीडा वातावरण अधिक रंगतदार झाले असून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. तालुक्यात लाभलेला आहे त्याचा निश्चितच सर्व पेण तालुका त्याचा उपभोग घेत असतात. कंटिन्यू मागच्या 2 महिन्यापासून या स्पर्धा चालू आहेत. मी प्रत्येक स्पर्धा जवळपास अटेंड करतोय. आजही या फ्रेंड्स ग्रुपने भव्यदिव्य नाईट मॅचेस अरेंज केलेले आहेत. सर्व खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी असते असे जेव्हा आयोजक पुढे येतात. फार फार धन्यवाद. शंभूराजे चषक
तुम्ही यांना असं उपलब्ध करून दिलं आहे आणि मॅचेस उपलब्ध करून दिले आहे. सर्व खेळाडूंना खरोशी टीम आणि खारपाडा टीमच्या दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. वीर शंभूराज चषक 2026 संजय घरत, निशाकर घरत, जगदीश पाटील आणि लीलाधर म्हात्रे यांच्या या फ्रेंड्सच्या तर्फे हा रजनी नाईटच्या स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत. खरं तर क्रिकेटचं सीझन आहे आणि संपूर्ण पेन तालुका क्रिकेटमध्ये हल्ली व्यस्त आहे आणि अशा या क्रिकेटरांना आपण संधी देण्यासाठी एक मोठं टुर्नामेंट घेऊन आलं आणि आताच्या गरमीच्या दिवसामध्ये नाईट टुर्नामेंट हे एक पर्वणीच आहे या खेळाडूंसाठी आणि अतिशय अप्रतिम आयोजन केलेलं आहे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस उद्घाटन दिवस आहे आणि अशा या भव्य स्पर्धांसाठी माझ्याकडून तर त्यांना शुभेच्छा असतीलच, परंतु या आयोजकांनी जी काही मेहनत घेऊन सर्व टीम एकत्र केल्या आणि सर्व खेळाडूंना इथे खेळण्याची संधी दिलेली आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.